सुंदराचा कौशल्यपणा लागणारा, कारण हे बैलगाडीचं क्षेत्र इथं नुसती बैल पण चालत नाही, तेवढा हुशार आणि विचारवंत ड्रायव्हर पाहिजे. असा कालचा गुलालाचा मानकरी असणारा फेजू ड्रायव्हर आज गाडीत विराजमान झाला. अतिशय सुंदर अशी गाडी पाहिजे. पलीकडे साहेब्या बाबू ड्रायव्हर सुभद्रेकरांचा सुंदर असा कौशल्यपणा लागणार आहे. सुंदर, अतिशय सुंदर. अलीकडे साहेब्या, पलीकडे सुलतान. बैलाच लढत, कारण हे क्षेत्र कसाचा असे बैलगाडीचं क्षेत्र. खरं त्या बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस आले आणि तारण हिराज या मातीमध्ये एकवटला. कारण या नादाला वय लागलं नाही. लहानापासून लढत पाहिला बैलाचा सुंदर असा कस आणि कस पडला. क्षेत्र इथे कोण कुणाला कमी नाही, कमी समजायचं नाही. मित्रांनो, पुन्हा एकदा मुद्रा सुजवर लोगो या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी 2 व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जास्तीत जास्त आपल्या यूट्यूब चॅनलवरती बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ अपलोड होतील. तर आज पण चाललो आहे मी परटवली येथे. भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आहे तिकडे. श्री गांगेश्वर क्रीडा मंडळ परटवली मागी गणेश जयंती निमित्त आज भव्य बैलगाडा शर्यत आहे. तिकडे चाललो आहे मी आणि मित्र. तर जाऊया तिकडे, आपण बैलगाडी शर्यत बघूया कसं कोण आज विजयी होतं आहे. बैलगाडी शर्यतीमध्ये 2025चं मैदान आहे. परटवलीमध्ये पहिलंच मैदान आहे. तिकडे आपण जाऊया, बघूया कोण आज आपला गुलाल उधळत आहे. त्याच्यामध्ये जाऊया थेट मैदानामध्ये, आपण भेटूयात. आज 1 नंबरसाठी पाहणार आहे. अडकला आहे. 1 ला आदित्य जगदीश शिर्के, 2 ला स्वप्नील राणे, 3 ला आयन वाघू, 4 ला बिरो मनाई प्रसन्न, 5 ला निनाय प्रसन्न येणारे. या 5 बैलगाडी वाळखानी गाड्या झुकून सज्ज राहायच्या आहे आणि ट्रॅक मधनं चालणार. विनंती आपल्याला, आपण बाहेरच्या साईडला उभा राहून या मैदानाचा आनंद घ्यायचा आहे. हॅलो, शितूर रेवाळे आणि मैदानाने या सुंदर अशा मैदानातला 1 नंबरचा फेरा सुटला. चिमण्याबरोबर रायबार आणि रायबार बरोबर चिमण्याचा कस पडला आणि केशावरती विराजमान झाला सुपात्रचा बाबू आणि केशामागं सुभाष पाटलांचा कस आहे. कारण हे दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान. कोण होणार आजच्या मैदानात 1चा मानकरी आणि स्टेजच्या समोर उभा असणाऱ्या विनंती, एक तर खाली बसा नाही तर बाजूला तरी सरका. मान्यवरांना काही दिसना झाले. कालच्या मैदानात जिल्ह्यात गुलाल बसला. आज काय होणार, काही क्षणात याच ठिकाणी करणार आहे. कारण सुंदर अशी गाडी पळायला खाली गेली. बाबूरावर सुपात्रेकरांचा सुंदर असा कस बनला. अलीकडे चिमण्या, पलीकडे रायबान, दोघांच्यात कस आहे. तितकाच विचारवंत आणि हुशार असणारा बाबू ड्रायव्हर. विनंती आहे प्रेक्षक वर्ग, गाडीला पळू द्या. बैलांसाठी ट्रॅक आहे, आपल्यासाठी नाही, एवढे लक्षात घ्या. खाली निघाली. ड्रायव्हरच्या माथं उजवीच्या वरती आणि डावीच्या वरती दोघांच्या वरती हँडल चालू झालं. कारण एक पळून चालणार नाही, तेवढाच तोला मोलाचा साथीदार पळाला पाहिजे, तरच या ठिकाणी गुलालाचा वारकरी होण्याची संधी आहे. असं कसाचं रान असणार हे परटवलीकरांचं मैदान आहे. भव्य आणि दिव्य मैदानातला 2 नंबरचा सुंदर असा फेरा पडतोय राणे बंधूंचा.
त्याच्यावरती गाडचा ड्रायव्हर विराजमान झाला शुभम कांबळे. सुंदर गाडीचं 2 नंबर ट्रॅक वरती परतान झालं आणि शुभमचा मात्र अतिशय सुंदर असा कस पणाला लागला. कारण जो जितावई सिकंदर असणार आहे दुसरा सुद्धा पळाला पाहिजे, सास पाहिजे या क्षेत्राला, तरच बोलाला. असं हे बैलगाडीचं क्षेत्र. जे मधल्या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी कुणीही हुल्लडबाजी करायची नाही. या मधल्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांना नम्र विनंती आहे. याचबरोबर आडवली गावचे शाखा प्रमुख सुंदर असा साज खाली पळायला गेला खेजू ड्रायव्हर फरवळकरांचा सुंदर असा कौशल्य पणाला लागणारा. कारण हे बैलगाडीचं क्षेत्र इथं नुसती बैल पण चालत नाही, तेवढा भुसार आणि विचारवंत ड्रायव्हर पाहिजे. असा कालचा गुलालाचा मानकरी असणारा खेजू ड्रायव्हर आज गाडीत विराजमान झाला. अतिशय सुंदर अशी गाडी पाहिजे. बरोबर बैलांचा बैलाबरोबर ड्रायव्हरचा कस पडला, कारण सुंदर अशी गाडी खाली पळायला गेली. ड्रायव्हरने तिथंच चार्जर वरती टॅप टाकला. कारण एक कसाचं मैदान आहे, काय होणार काय क्षणात या ठिकाणी सूर्याच्या साक्षीने चालणार आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए. स्वप्न बघितल्याने आज 51 बैलगाडी मालक या ठिकाणी दाखल झाले. कारण परटवलीकरांचं एक सुंदर आगळं वेगळं नियोजन आहे. मात्र बैल पळाला पाहिजे, नुसता ड्रायव्हर छलाक असून चालणार नाही. साहस पाहिजे या खेळासाठी. असं हे बैलगाडीचे क्षेत्र आहे. सुंदर अशी गाडी 2 नंबर ट्रॅक वरती पुन्हा सुंदर असा पळायला साथ झाला. असा उजवीला किस्सा आणि डावीला टार्झन बबन दोरेंचा सुंदर अतिशय सुंदर असा प्रयत्न आहे. कारण गुलाल महत्वाचा, तितकाच हुशार आणि छपळ असणारा आनंद्या आणि डावीला वादळ. अतिशय सुंदर बैलांच्या बरोबर ड्रायव्हरांचा कस आणि कसच पणाला. कारण हे क्षेत्र ड्रायव्हर वरती अवलंबून आहे. कारण या गाड्यांना ब्रेक लागत नाही. असं विदाऊट इंधन धावणारं म्हणजे बैलगाडी शर्यत आहे. कभी हटके कभी झटके. 7 नंबरचा फेरा, 6 नंबरचा फेरा खाली पाहायला गेला. मैपदी पडेल आणि सुभाष पाटलांचा सुंदर असा साज खाली पाहायला गेला. उजवीला नंदी आणि डावीला वादळ. अतिशय सुंदर अशी गाडी पडते. गाडीवरती लक्ष द्या. ज्या बाब्यानं घडवला तसा सुंदर असा साज नांद्या मैदानाचा. मैपदी पाटलांचं मात्र सुंदर खरंच थोडाच तोला बोलाचा साथीदार आहे. अतिशय सुंदर. छोटा दिसत असला तरी बड्या बड्यांना राबराब करायला लावणारा साज खाली गेला. कारण समुद्राच्या लाटा छोट्या जरी दिसत असल्या तरी मोठी जाती पलटी करण्याचं सामर्थ्य ठेवतात. हे विसरून चालणार नाही. असा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला तारा दिसणार आहे. कारण मैदान तुमच्यासाठी दिनांक 15 फेब्रुवारी एक शेतकऱ्याचा जीवाभावाचा खेळ म्हणून जोपासलं जाणार 4थ्या पर्वातला दरबाज बैल आणि त्याच्यावरती बसणारा मर्दानी ड्रायव्हरचा खेळ म्हणजे बैलगाडी शर्यत आहे. अतिशय सुंदर असा साज गेला. काय होणार काय क्षणात याच गाडीवरती काढणार आहे. कारण त्याच्यावरती बसला ज्यानं 2021 ला बैलगाडी क्षेत्रावरची बंदी उठली आणि भांबेर केसरीला गवसणी घालणारा राजू ड्रायव्हर आहे शित्तूरचा. पाहिजे कारण हे बैलगाडीचं क्षेत्र इथं पाळणारा पाहिजे तरच इथं नाव आहे आणि लवचिक आहे.
सुंदर असं बरदान झालं 2 नंबर ट्रॅक वरती सुंदर असा वळण जो बंदूकचा खास बसतोय ड्रायव्हरच्या मात्र संपूर्ण कौशल्य पणाला लागले कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे शेवटच्या टप्प्यात मात्र बैलानच विश्रांती दिली ड्रायव्हरचा कस सुंदर एक महाराष्ट्रात बकासूर नावाचं वादळ आणि तसाच एक गावठी गटातला सुंदर असा फेरा खाली पाहायला गेला कारण हे बैलगाडीचं क्षेत्र इथे कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही झुपायचा मार करायचा आणि 12 ते 17 वाले गाड्या झुपायचा मार करा आपला ड्रायव्हर आपला चकडा गेले मैदानात दाखल व्हा गणेश उत्सवाचा औचित्य साधून आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान सुंदर असा गावठी गडातला फेरा या ठिकाणी जेवढी ताकद तेवढाच पडणार आहे मालकाची इच्छा आहे परंतु लक्षात घ्या एका ड्रायव्हर मध्ये चालू झाली अतिशय सुंदर अशी गाडी निघाली शेषावरती सुंदर असं ड्रायव्हरचं कौशल्य पणाला लागलाय कारण हे क्षेत्र तसं आहे इथं ज्याचा पळा त्याचंच नाव आहे तेराला सार्थक स्वप्नील जाधव 14ला इसाई प्रसन्न आकाराम चित्राम कमळे सावरणे 15ला प्रत्यमेश गवडे 16ला प्रतीक कराडे 15ला आणि 16ला प्रतीक जाधव 15 पर्यंत बैलगाडी मला गाड्या चुकून सज्ज राहायचा एक सुंदर अशी गाडी तितक्याच वेगाने परत आले सुंदर असा साहस पडतोय त्याच्यावरती पोफरचं सुंदर अतिशय सुंदर असं ड्रायव्हिंग आहे गाडी गेली केशावरती सुंदर असं ड्रायव्हिंग जसा गेला तसा आला खरंच बोलायला सावर खऱ्या कारण राणा कस आहे आणि जिगरबाज बैलांनी मर्दाने ड्रायव्हरांचा खेळा आणि यानंतरच्या बैलगाडी मला सुरे भोसले आपण गाडी चुकून सज्ज राहा गाड्या चुकून सज्ज राहायचा आणि 16 ते 20 वाले गाड्या झुपायचा मार करायचा कारण या सूर्याच्या साक्षीने या मैदानातला शेवटचा फेरा पाहायला पाहिजे असा एक तारा आणि हिरा सुंदर असा पाहायला खाली गेला तसाच 2 नंबर ट्रॅकवरची सुंदर अशी गाडी तितक्याच वेगाने आली अनेकांना भुया उत्सवा लावणार का असा सुंदर फेरा डावीना उजवीच्या आणि उजवीना डावी या ठिकाणी आमच्या संतोष सावंत खेळाडकरांचं कौशल्य पणाला लागलं विनंतीला मान देऊ सुहास कुपले हे आपले घड्याळ मास्टर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो यानंतरची गाडी कुठली आहे यानंतरच्या गाडीचं नाव घ्यायचंय यानंतरची गाडी 13 नंबरला गाडी पळणार आहे सार्थक जाधव सौंदरकरांचा सास पळणार आहे गाडी झुपून सज्ज राहायचा सुंदर अशी गाडी सुंदर अशी 2 नंबर ट्रॅक वरती तितक्याच वेगाने आली परंतु जसा गेला तसाच यायला पाहिजे शिगरबाज बैलांनी मर्दानी ड्रायव्हरचा खेळ अतिशय सुंदर अशी गाडी गेली एक बैल पळून चालत नाही तेवढा 16 मोलाचा अधिकार पाहिजे शिगरबाज बैलांनी मर्दानी ड्रायव्हरचा खेळ चालू झाला अतिशय सुंदर 2 नंबर ट्रॅक वरती जिंकत हार आहे जीत परंतु हरला म्हणून नाराज व्हायचं कारण नाही कारण उद्या मैदान आहे फक्त बैल तयार करा मैदानात
आणि जिंकला पण हरवून जायचं नाही, कारण इथं आज जिंकणारा उद्या राहत नाही आणि उद्या जिंकणारा परवा राहत नाही. लक्षात घ्या, इथं ज्याचं मन साफ तिचीच बैल पाहतात. अतिशय सुंदर अशी तितका बाबू ड्रायव्हर छड ड्रायव्हर नाही कमी समजायचं नाही, कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे अतिशय सुंदर. तिथंच शुभमना उजवीवरती हँडल टाकला. अतिशय सुंदर अशी गाडी निघाली, कारण हा रणसंग्राम बैलगाडी क्षेत्रातला कोण होणार आजच्या मैदानात 15,000 रुपयाने मागे काढेल इच्छा वानखरी. काही क्षणाचा उद्या असं आहे बैलगाडीचं क्षेत्र. सुंदर असा जाधव बंधूंचा फेरा खाली पळायला गेला आणि शुभम ड्रायव्हरचं सुंदर असं ड्रायव्हिंग गाडीवरती जरा आज मैदानात आला, कारण त्याच्या आनंदाला पारा राहणार नाही असं बैलगाडीचं क्षेत्र आहे. महेश पंजा आणि संपर्क साध्या महेश पंजा. इथं किती बक्षीस आहे ह्याला किंमत नाही, इथं गुलाला किंमत असणारं क्षेत्र म्हणजे बैलगाडी शर्यत. आणि हे सुंदर असं क्षेत्र या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे, कारण या क्षेत्राला दिवस चांगले आले आणि हे 14 देशापर्यंत जाऊन पोहोचलं म्हणजे बैलगाडी शर्यत आहे. हे महाराष्ट्रात नाही 14 देशाने या बैलगाडी क्षेत्राची नोंद घेतली. निघाले, कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं ना, असा सुंदर क्षण पाहण्यासाठी आलेल्या बाबू ड्रायव्हर सुपात्रकरांचं कौशल्य पणाला लागलाय, कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे जिथं पळणाराच गुलालाचा मानकरी होणारा. साहेब्या सुंदरचा जोर पळायचा, साहेब्या संग्रामचा जोर पळायचा, परंतु आता नवी खरेदी केलेली गाड्यात घातली. असा अलीकडे सुलतान आणि पलीकडे साहेब्या बाबू ड्रायव्हर सुभद्रेकरांचं सुंदर असा कौशल्य पणाला लागणार आहे. सुंदर, अतिशय सुंदर. अलीकडे साहेब्या, पलीकडे सुलतान. बैलाच लढत आहे, कारण हे क्षेत्र कशाचं आहे, सुंदर आणि अतिशय सुंदर गाडी आली. कर्नाटकी पार्सल आहे. जाता जाता इशारा करणार का, असा एक बैलगाडी क्षेत्रातला लारा मैदानात आला. गणेश उत्सवाचं औचित्य साधून गांगेश्वर क्रीडा मित्र मंडळानं संयुक्त विद्यापीठ, कारण हे क्षेत्र कसाचा असं बैलगाडीचं क्षेत्र आहे. खरंच या बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस आले आणि तारण हिराज या मातीमध्ये एकवटला, कारण या नादाला वय लागलं नाही, लहानापासून थोरापर्यंत या मैदानात उपस्थित झाले. असं आवड असली की सवड असणारं क्षेत्र म्हणजे बैलगाडी शर्यत. अतिशय सुंदर. धन्यवाद. 8 नंबरला 2000 रुपये संतोष राहते परतवली यांच्याकडून मिळालं, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि 9वा बक्षीस आहे 1500 रुपये मोहन जुवाडकर परतवली या 9ही देणगीदारांचं या संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक, बैलगाडी संघटनेच्या वतीनं आपला मनपूर्वक धन्यवाद. तसेच आजच्या मैदानासाठी मानाची डाल दिली 1 नंबरसाठी सूर्यकांत चव्हाण आडवली, यशवंत बाबू चव्हाण यांच्या स्मरणार्थ त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. 2 नंबरची डाल प्रतीक लोठणकर, नारायण भुवानी लोठणकर स्मरणार्थ यांच्याकडून 2 नंबरची डाल आहे, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद आहे. 3 नंबरची डाल रोशन पेंडवलकर परचवली, रामचंद्र पेंडवलकर यांच्या स्मरणार्थ आहे, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद आहे. हार्दिक अभिनंदन आहे.
सुंदर अशा मैदानातला रखवाजी रामोजी पाटील त्यांचा घरचा साथ सुटला, लढत चालू झाली. शिगारबाज बैल आणि फेच्यावरती बसणारा वरदानी ड्रायव्हरचा खेळ, अतिशय सुंदर अशी कारिगिरी, परंतु तितक्याच वेगाने येणं गरजेचं आहे. आजच्या मैदानात 5 नंबरची मानाची डाव दिली. अभय चोरडे हरवली, बाबा चोरगे, दीपेश खाडे परतवली यांनी भिकाजी खाडे यांच्या स्मरणार्थ दिली, यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद आहे. आजच्या मैदानाची 7 नंबरची डाव समर्थ पेंडलकर परतवली, नारायण पेंडलकर यांच्या स्मरणार्थ आहे, आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद आहे. 8 नंबरची डाव आहे कृष्णा राहटे परतवली, वनिता कृष्णा राहटे यांच्या स्मरणार्थ आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद आहे. अतिशय सुंदर अशी गाडी पाहिजे, जसा गेला तसा झाला पाहिजे. खरं पळतोय, उजवीला पळतोय, ज्या बैलाची कोकणला दहशत किंग म्हणून ओळख अनेकांच्या मनावरती याच गाडीने अधिराज्य गाजवलंय. काल देवरुखच्या मैदानात 4 नंबरचा मानकरी ठरला. मैदानी तो माझा सुंदर फेरा खाली पळायला गेला. शन्याबरोबर शिवानी शिवाबरोबर कारण रान कसाच आहे, कसा गेला तसा तरा. अतिशय सुंदर अशी गाडी आली. शेवटच्या क्षणापर्यंत बैलात लढत आणि लढत पाहायला मिळणार, कारण हे बैलगाडीचं क्षेत्र सुंदर आणि अतिशय सुंदर. मोठा ड्रायव्हर पांढऱ्यांचा चिरंजीव आज मैदानात. पलीकडं कर्नाटकी पार्सल आणि अलीकडे सरपंच सुंदर अशी गाडी खाली निघाली. महेश बंधूंचा घरचा साज बसवा आणि सुंदर अशा मैदानातला 9 नंबरची मानाची रागिनी राजू शेलार परतवली. आजच्या महिन्यातली 9 नंबरची मानाची राजू शेलार परतवली, वैशाली विश्वनाथ शेलार यांच्या स्मरणार्थ त्यांचं देखील संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि 10 नंबरची डाल आहे मंदार सप्रे ओशिवळे महादेव सप्रे यांच्या स्मरणार्थ आहे, आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि 11 नंबरची मानाची डाल आहे राजेंद्र पंचाळ परतवली, सुवर्णा बाळ पंचाळ स्मरणार्थ, आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि तसेच 2 आकर्षक डाली दिली जाणार आहेत. उत्कृष्ट जोडीसाठी गोविंद ज्ञानू कांबळे यांच्या स्मरणार्थ सचिन कांबळे यांच्याकडून, आणि उत्कृष्ट ड्रायव्हरसाठी सकाराम नागम स्मरणार्थ सदानंद नागम यांच्याकडून या सर्व देणगीदारांना. आणि पोपट ड्रायव्हरचा सुंदर असा कौशल्य पणाला लागला, कारण कुठं कोण पाळणार, कुठं वडून धरायचा असा हुशार असणारा जानूमामांचा पट्टा पोपट ड्रायव्हर या गाडीवरती विराजमान झाला. आणि बाब्याचा खास पळ दिला, आंबेडकरांनी खरेदी केला आणि आपला राजाचा आणि चिक्याचा साज तयार केला. कारण या शेतकऱ्याचा शिवाभावाचा खेळ आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रात. त्यानंतरची गाडी चेतन प्रमोद राणे बंधू आपण गाडी चुकून सज्ज राहा. आणि 21ला राजाराम धनावडे गाडी आपली पळणाऱ्या रस्त्याच्या चुकून सज्ज राहायचा. राजाराम धनावडे आता पळाले ती 23 नंबरची गाडी आहे. हो, अतिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत बैलात लढत आहे. आणि पोपट ड्रायव्हरचा सुंदर आणि अतिशय सुंदर कौशल्य पणाला लागला, कारण ड्रायव्हर म्हणणं इतकी सुखाची गोष्ट नाही, इथं फर्स्ट नाही सेकंड नाही डायरेक्ट टाप लागतो. आणि त्याच्या मागा पांढऱ्या दादांचा चिरंजीव मुन्ना गुरुवांचा सुंदर असा कौशल्य पणाला, कारण जो जीता वही सिकंदर. आता गाडी पळाली महालक्ष्मी प्रसन्न भांबेड 1 मिनिट 30 सेकंद आणि 63 पॉईंट इतकी टायमिंगची नोंद केली बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक असं अभिनंदन आहे. यानंतरची गाडी चेतन प्रमोद राणे बंधू 19ला रोहित सावंत, 30ला मनोहर भगवान हरमले,
या 30 नंबर पर्यंत बैलगाडी मालक गाड्या झुकून सज्ज राहायचा. अरे सुंदर असा फेरा खाली पळायला गेला. सुंदर अशी गाडी पणाला सुंदर असा साज पडतोय दुश्मन आणि शंकरचा. सुंदर अशा मैदानातला राणे मधूनचा साज खाली पळायला गेला. सुंदर आणि अतिशय सुंदर बबनदादांचा कास आणि कास पळाला. शिगरबाज बैल आणि वर्धानी ड्रायव्हरचा सुंदर असा खेळ. राणे बंधूंचा सुंदर असा फेरा पडतोय. अलीकडा शंकर आणि पलीकडा दुश्मन. पोपट ड्रायव्हर सुंदर अशी गाडी पडते. किरणकरांचा साज पडतोय. बैलाच्या बरोबर ड्रायव्हरांचा ड्रायव्हर बरोबर बैलांचा सगळ्याचा अस्काच पडायला लागणार आहे. कारण डोळ्याचं पारं फिटणार याची देहा याची डोळा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मामा अतिशय जोरदार 2 नंबरवरती सुंदर असा कौशल्य पळाला. एक पळून चढत नाही तेवढ्या सोलामुळे असा दुसरा सुद्धा पळायला पाहिजे. एखाद्या दुसऱ्याला साथ दिली असा केरळकरांचा सुंदर औषध साधला. कारण सहकार्याने साथ दिली आणि क्रीडा गांगेश्वर क्रीडा मित्र मंडळ समूहानं दुसऱ्या पर्वातले दुसरं मैदान आणि या मैदानातला सुंदर असा फेरा खालून वरती पळाला. गाडीवर आणि केशावरती विराजमान झाला. 2 वर्गीचं रन मशीन म्हणून ज्या ड्रायव्हर छोडा असा मैपली बनी लावसूरकरांची कमाल चालू झाली. कारण दुसरी बैल पळून चालत नाही तेवढा हुशार आणि विचारवंत ड्रायव्हर पाहिजे. अशी बैलगाडी क्षेत्राला वलय निर्माण करून देणार एवढं कौशल्य असणारा हा जो मैपतीवाडीने बसला. सुंदर आणि दोघा बैलाच्या लढत आणि लढत पाहायला मिळणारा. जसा गेला तसा चला. हिऱ्या आणि काहीतरी असलेलं हे जमतं. आता सुद्धा मनखरी बबन दादा अतिशय सुंदर अशी गाडी गेली. तितक्याच वेगाला लाभायचे असा उन्हाळे राजापूरकरांचा सास बसतोय. कर्नाटकी आणि त्याच्याबरोबर ब्लॅक टायगरचा सुंदर कर्नाटकातनं पार्सल केलं आणि परछवलीच्या परंतु नुसतं पळून चालत नाही तेवढी शिस्त असणं गरजेचं आहे. इथं बैलगाडी क्षेत्रातला कस पाहिजे तरच हे क्षेत्र आहे लक्षात घ्या. तेहतीसला सचिन कांबळे, 34ला गुरुप्रसाद वसंत वाडकरांचा साजा पन्हाळ्यातनं दाखल झाला. आज उत्तम चव्हाण याच गाडीत बसला. उत्तमच उत्तमच कामगिरी चालू झाली.
आणि यानंतरची गाडी मनोहर भगवान हरमले आदिष्टी प्रसंग चंद्रकांत पाचा आपण गाड्या चुकून सज्ज राहा. क्रीडा मित्र समूहानं आयोजित केलेलं एक भव्य आणि दिव्य असं महाराष्ट्रातलं एक पारदर्शक मैदान, दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान. कोण होणार आजच्या मैदान? रोख रक्कम 15,000 मानाच्या राणीच्या वर खरी. अतिशय सुंदर अशी गाडी गेली, तितक्याच वेगाने परत आला असा उत्तमचा सुंदराचा फेरा पडतोय. अलीकडं फंटी उत्तमचं उत्तम ड्रायव्हिंग. जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणार हा मर्दानी ड्रायव्हरचा खेळ आहे. एक बैल पळून चालत नाही, ठेवला सोलापुराचा सहकारी मित्र पाहायला पाहिजे, कारण इथं हार आहे आणि जीत आहे असं हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. लक्षात घ्या, उगवलेला सूर्य मावळतो पुन्हा उगवण्यासाठी, त्यामुळे खचून जायचं नाही. दिवस हा प्रत्येकाचा येणार आहे, फक्त संयम पाहिजे. दुसऱ्याच्या वेळेला समाधान मानायला शिका. मन साफ करून बैल पळत असतात असं या बैलगाडीचं क्षेत्र आहे. आणि खरोखर आज या परकणीच्या माळावरती यात्रेचं स्वरूप आलं. कुणाला वडापाव पाहिजे, वडापाव खावा, ज्यूस आहे, सरबत आहे. आमचे गोगोळकर म्हणतोय इकडं आदर्शचा वडापाव आहे, आस्वाद घ्या. उद्या मैदान नाही, लक्षात घ्या, पुढच्या वर्षीपर्यंत, कारण आयोजनच तसं आहे. सुंदर आणि अतिशय सुंदर असं पोपटचं कौशल्य पडलेला बैला बैला काठोकी टक्कर, सुंदर आणि अतिशय सुंदर. सिकंदर आणि यानंतरचे बैलगाडी मालक देवी सरस्वती प्रसन्न 32ला, 33ला सचिन कांबळे, 34ला गुरुप्रसाद वसंत होडावडेकर, 35ला संजय बाबा चव्हाण, 36ला सुनील जयराम शिगवान. आपण गाड्या चुकून सज्ज राहायचं विनंती आहे बैलगाडी मालक. आज या ठिकाणी आम्हाला पंच म्हणून ज्यांची उपस्थिती ती लाभली आहे ते म्हणजे आमच्या मुंबई ग्रामविकास मंडळाचे खजिनदार आणि आमचे शिक्षक नागम गुरुजी आणि तसेच सुभाष कुपले गुरुजी, या दोघांचेही आम्ही मनापासून आभार मानतो. गाड्या उचलीन दोन्ही हुशार आणि विचारवंत ड्रायव्हर. एक महाराष्ट्रातलं अव्वल दर्जाचं 2 वर्गाचं गणेश जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलं डांगेश्वर क्रीडा मित्र मंडळ समूहाच्या संयुक्त विद्यमानानं सुंदर अशा मैदानातला 31 नंबरचा 32 नंबरचा लिमिटेड या कंपनीतील सुद्धा या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. खरोखर धन्यवाद. महिला भगिनी, खरोखर आपलं सुद्धा धन्यवाद. आपण सुद्धा या स्पर्धेचा आनंद इतक्या लांब उभं राहून घेत आहे. धन्यवाद. आम्हाला तुमचा अभिमान आहे. धन्यवाद. एक महाराष्ट्रातलं भव्य आणि दिव्य मैदान. डावीच्या वरनं तिथंच गोडावरती केला, शुभमनं मात्र उजवीच्या वरती आणे चालू केला. कारण जिगरबाज बैलांनी वरवळ्यावरचा सुंदर असा खेळ आहे. बाप लेकाचा साज आज मैदानाचा. अलीकडे खर्चा खरेदी केला आणि आज मैदानात दाखल केला, कारण घर्ष मैदान असा शुभम कांबळे.
बैला लढत पाहायला मिळणार, कारण डोळ्याचं पारणं फेटणाऱ्या लढती आतापर्यंत पाहिल्या, अजून बऱ्याच गाड्या पळायच्या आहेत. कारण इथं असंच कोणाचं नाव होत नाही, इथं वाटण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतं. असा सुंदर असा बैलगाड्यांचा जंगी सोहळा आहे. फक्त बैल पळायला पाहिजे. अतिशय सुंदर असा शुभमचा सुंदर असा कौशल्य, अतिशय सुंदर उजवीच्या वरनं डावीला काढून घेण्याचा सुंदर असा प्रयत्न आहे. कारण रान कसाच आहे. अतिशय सुंदर असा ड्रायव्हरचा कौशल्य म्हणायला लागला. बैला लढाई चालू झाली. कारण हे क्षेत्र कसाच आहे. इथं नुसती बैल पळून चालत नाही, तेवढाच हुशार आणि विचारवंत ड्रायव्हर पाहिजे, तरच गुलालासाठी वानखरी होण्याची संधी आहे. असा हा 11 बक्षिसांचा जंगी सोहळा आहे. हो धरून ना. यानंतरची गाडी संजय उजवीला लडखा आणि त्याच्यावरती मात्र पोपट ड्रायव्हरचा सुंदर कौशल्य पणाला लागला. अनेकांना रामराम करायला लावणारा हाच सावंत बंधूंचा साजा. आणि आजच्या मैदानाचे या मंडळाचे सन्माननीय देणगीदार रियाज ठाकूर 100 रुपये, प्रकाश रामचंद्र धोरी 100 रुपये, विठोबा पंचाळ 250 रुपये, सहदेव पंचाळ 200 रुपये, मोतीराम नागम 1000 रुपये, दिनेश लुटकर 500 रुपये, दुवाडकर 500 रुपये, विजय नागम 500 रुपये. या सर्वांचं या संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे. सुंदर अशी गाडी तितक्याच वेगाने परत आली. उजवीला लाडख्यानी, डावीला सावकार, पोपटचा सुंदर आणि अतिशय सुंदर असं कौशल्य. 1 मिनिट 24 सेकंद. एकचा निवाराच्या डालीचा वानखरी. कारण तितकीच बैल पळाली पाहिजे आणि तितकाच हुशार ड्रायव्हर पाहिजे, असं हे क्षेत्र. यानंतर फेरा लक्षात घ्या. या गांगेश्वर क्रीडा मंडळाचं हे दुसरं पर्व. याआधी सुद्धा चिकन नागारणे स्पर्धेचं 2 वेळा आयोजन याच मळावर करण्यात आलं होतं. एक महाराष्ट्रातलं अव्वल दर्जाचं खरं एक सुंदर आणि देखणं मैदान. सुंदर अशी गाडी आता त्याच मार्गाने परत आली. कारण शिंग लागलं तर आयुष्यभर फाटल. आपला तोल आपण सांभाळा, बैलगाडी मालकानी नाही, शौकीनांनी सांभाळायचा. आणि त्यांना सुद्धा चांगले दिवस आणण्याचं काम या बैलगाडी क्षेत्राने केलं आहे. एक सुंदर आणि अतिशय सुंदर असा देणगेचा साथ पडतोय. कर्नाटकी बरोबर सुंदर असा टक्कर मिळाला दिसते. आणि कसाचा
सुंदर अशी गाडी पळते अतिशय जोरात लावायचा तितकाच प्रयत्न कौशल्य पडायला लागला लढत आणि लढत पाहायला मिळते बैलाचा सुंदर असा कस कस आणि कस पडला